नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा संवर्धन हा सर्वात परिणामकारक उपाय. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. पीक कापणीनंतर पिकाचे उरलेले अवशेष जाळू नका, पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन. हवामान बदल या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद उद्यापासून पॅरिसमध्ये. परिषदेसाठी पंतप्रधान पॅरिसला रवाना. कोणत्याही अटीशिवाय भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य. ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात राज्य सरकार त्वरित निर्णय जाहीर करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठवाड्यात दुष्काळी भागातल्या तरुणींसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेची उद्धव ठाकरेंकडून घोषणा. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पीव्ही सिंधू अजिंक्य. नमस्कार. आणि सविस्तर वृत्त. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धन हा सर्वात महत्त्वाचा आणि परिणामकारक उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांना संबोधित केलं. मन की बात या कार्यक्रमाच्या आजच्या 14व्या भागात पंतप्रधानांनी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यावर चिंता व्यक्त केली. सौर ऊर्जेच्या माध्यमातून गरिबांसाठी विजेच्या कंदिलांचा प्रकल्प उभारणाऱ्या कानपूरच्या नूरजहां यांचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं. शेतातील गवत किंवा कापणीनंतर उरलेले अवशेष खूप उपयुक्त असून ते जाळू नयेत असं आवाहन पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलं आहे. सबसे पहला तो उपाय है, हमें हमारे किसान भाइयों बहनों को प्रशिक्षित करना पड़ेगा, उनको सत्य समझाना पड़ेगा. ये फसल के अवशेष जलाने से हो सकता है समय बचता होगा, मेहनत बचती होगी, अगली फसल के लिए खेत तैयार हो जाता होगा, लेकिन ये सच्चाई नहीं है. फसल के अवशेष भी बहुत कीमती होते हैं. वे अपने आप में वो एक जैविक खाद्य होता है. हम उसको बर्बाद करते हैं. इतना ही नहीं, अगर उसको छोटे छोटे टुकड़े कर दिए जाएं तो वो पशुओं के लिए तो ड्राई फ्रूट बन जाता है. दूसरा, ये जलाने के कारण जमीन के जो ऊपर की परत होती है वो जल जाती है. जैसे शरीर की हमारी चमड़ी जल जाए तो जीना मुश्किल हो जाता है, वैसे ही ये फसल के अवशेष ठूंठ जलाने से सिर्फ ठूंठ नहीं जलते, ये पृथ्वी माता की चमड़ी जल जाती है. 3 डिसेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते असं सांगून दहशतवाद्यांच्या प्राणघातक हल्ल्यात अपंग झालेले जावेद अहमद करत असलेल्या कामाबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली. देशातल्या आशा कार्यकर्त्या समर्पित वृत्तीनं करत असलेल्या कामाचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आतापर्यंत 66 लाख व्यक्तींना फायदा झाला असून त्यापैकी 24 लाख महिला आहेत. मदत मिळणाऱ्यांमध्ये बहुतांश जण अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांपैकी आहेत. छोटे छोटे व्यावसायिक देशाची अर्थव्यवस्था पुढे नेत असतात. मुद्रा योजनेतून मिळालेल्या कर्जातून मुंबईच्या शैलेश भोसले यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. एक भारत श्रेष्ठ भारत योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी सूचना आणि मतं पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी आजच्या मन की बात कार्यक्रमामध्ये केलं. फ्रान्समध्ये पॅरिस इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या हवामान बदल जागतिक परिषदेला उपस्थित राहण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सला रवाना झाले. पर्यावरण आणि हवामान बदल यासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर भारत आपली भूमिका ठोसपणे मांडेल असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलंय. वैश्विक तापमान वाढ कमी करणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं असंही ते म्हणाले. निसर्गाशी आणि पर्यावरणाशी भारतानं जपलेली बांधिलकी दर्शवणाऱ्या एका विशेष दालनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हवामानातले बदल सौम्य आणि सुसह्य होण्यासाठी भारतानं केलेल्या उपाययोजनांबाबतची माहितीही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याबाबत फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर त्यांची एक विशेष बैठक होईल. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकारानं होणाऱ्या मिशन इनोव्हेशन या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होतील. कोणत्याही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्याची तयारी पाकिस्ताननं दर्शवली आहे.
माल्टा इथं चालू असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात चर्चा झाली। त्यावेळी शरीफ यांनी शांततेसाठी भारताशी चर्चेची तयारी दर्शवल्याचं वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे। भारत आणि अफगाणिस्तान या शेजाऱ्यांशी पाकिस्तानला मैत्रीपूर्ण संबंध राखायचे आहेत असं शरीफ यांनी कॅमेरून यांना सांगितलं। सीमेवरचा गोळीबार, युद्धबंदी कराराचं वारंवार उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर तणाव आहे। यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा त्यातल्या मुद्द्यांवरून वाद झाल्यानं रद्द करण्यात आली होती। त्यावेळी भारताकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जाणार होता, तर काश्मीरचा मुद्दा चर्चेमध्ये असावा असा पाकिस्तानचा आग्रह होता। लोकसभेत उद्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं दिलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे। त्यामुळे उद्या लोकसभेत असहिष्णुतेचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे। नियम 193 अन्वये ही चर्चा घेण्याची मागणी माकपच्या 2 सदस्यांनी केली होती। विरोधी पक्षांकडून बऱ्याच काळापासून या मुद्द्यावर चर्चेची मागणी होत आहे। 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरली। संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे। वाढतं शहरीकरण आणि विभक्त परिवार यामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेत। ते सोडवण्याकरता ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात सरकार त्वरित निर्णय जाहीर करील आणि त्यांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली। संजीवनी सोशिओ मेडिकल फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते। भाग्यश्री स्मृती वृद्ध सहनिवास आणि अशोक वाडी भस्मे स्मृती दालनाचं तसंच एका चित्र दालनाचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। संजीवन फाउंडेशननं ग्रामविज्ञानाच्या सर्व संकल्पना इथं प्रत्यक्षात आणल्यानं ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक दर्जेदार आणि सुसह्य व्हायला मोठी मदत झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांनी संकटाला घाबरून आत्महत्या करू नये, त्यांना मदत करण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नांदेडमध्ये सांगितलं। सध्या ते दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। औरंगाबाद आणि उस्मानाबाद बरोबरच आज नांदेड, परभणी आणि जालना इथल्या पीडित शेतकऱ्यांनाही त्यांनी प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत जाहीर केली। ठाकरे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून उभी करण्यात आलेली रक्कम स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे। नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 500हून अधिक तर जालन्यात जवळपास 1000 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। आपल्या लग्नासाठी पैसे नसल्यानं काही तरुणी आत्महत्या करत आहेत। हे थांबवण्याकरताच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना शिवसेनेनं जाहीर केली असून लग्नासाठीचा खर्च या योजनेच्या माध्यमातून गरजूंना देण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यातल्या 68 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवसेनेकडून 5,000 रुपये आणि 3 शेळ्यांची मदत तर 450 दुष्काळग्रस्तांना 10,000ची मदत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली। बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि स्पर्धात्मक युगामुळे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। महिलांचं आरोग्य उत्तम राहावं याकरता सरकार सर्वत्र प्रयत्न करेल अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पुण्यात दिली। महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांची चर्चा करण्याकरता पुण्यात भरवण्यात आलेल्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय महिला परिषदेचा समारोप आज त्यांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते। शारदा शक्ती आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ही परिषद भरवली आहे। महिलांनी आपल्या जीवनशैलीत आवश्यक तो बदल केला तर आरोग्य सुधारायला त्याची मदतच होईल असं नाईक म्हणाले। बालरंगभूमी अधिक सशक्त करण्यासाठी बालनाट्य चळवळ अधिक जोमानं सुरू ठेवली पाहिजे असं मत ज्येष्ठ नाट्य समीक्षकांनी आणि नाट्यकर्मींनी आज सोलापुरात व्यक्त केलं। इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनातल्या एका परिसंवादात अशोक पावसकर, लता नार्वेकर, भाऊसाहेब भोईर, संजय पेंडसे, विद्या पटवर्धन, सतीश शिंदे आदी मान्यवरांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या। बालनाट्यांमध्ये स्थानिक भाषेचा वापर करणं, लहान मुलांच्या भावविश्वाला अनुकूल संहिता लिहिणं आणि या सगळ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। या पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी दूरदर्शनकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। बालनाट्य ही चळवळ व्यक्तिमत्व विकासाचाच एक राजमार्ग होण्याची आजची गरज आहे। कारण जे काही संस्था आपापल्या पातळीवर काम करत आहेत त्या खूप सकारात्मक आणि भविष्यात
चांगला माणूस, चांगला नागरिक घडवण्याच्या दृष्टीने काम चालू आहे आणि इतकी सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर, नाट्य परिषदेचं आणि शासनाचा त्याला पाठिंबा मिळाल्यानंतर ही वर्षभरातच पुढचं बालनाट्य संमेलनात आपल्याला नवीन विषय शोधावे लागतील चर्चेसाठी, अशी मला खात्री आहे. प्रशासनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे दिले जाणाऱ्या जी फाईल्स गव्हर्नन्स पुरस्कारासाठी यंदा राज्याचे जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात आली. काल नवी दिल्लीत केंद्रीय खाण आणि पोलाद मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशमुख यांनी पुढाकार घेऊन जलयुक्त शिवार अभियान ही योजना तयार केली असून राज्य सरकारनं प्राधान्याचा कार्यक्रम म्हणून ती स्वीकारली आहे. राज्यातल्या 6200 पाणी टंचाईग्रस्त गावात लोकसहभागातून ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. आणि आता बातमी बॅडमिंटनची. भारताच्या पीव्ही सिंधूनं आज जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करत मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेचं महिला एकेरीचं सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. सिंधूनं अंतिम फेरीत मितानीला 21-9, 21-13, 21-14 असं पराभूत केलं. पहिल्या गेमपासूनच सिंधूनं या सामन्यावर वर्चस्व ठेवलं होतं. मात्र मितानीनं दुसऱ्या गेममध्ये चिवट प्रतिकार करत हा गेम जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली. मात्र तिसऱ्या निर्णायक गेममध्ये सिंधूनं मितानीला डोकं वर काढायची संधी दिली नाही आणि हा गेम जिंकत आपलं अजिंक्यपद कायम राखलं. हवामान वृत्त. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 19 अंश सेल्सिअस. नागपूर 31 आणि 18, पुणे 32 आणि 18, औरंगाबाद 32 आणि 19, नाशिक 33 आणि 19, कोल्हापूर 32 आणि 18, रत्नागिरी 35 आणि 21, सोलापूर 35 आणि 19 आणि अमरावती कमाल 31, किमान 19 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा संवर्धन हा सर्वात परिणामकारक उपाय. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. पीक कापणीनंतर पिकाचे उरलेले अवशेष जाळू नका, पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन. हवामान बदल या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद उद्यापासून पॅरिसमध्ये. परिषदेसाठी पंतप्रधान पॅरिसला रवाना. कोणत्याही अटीशिवाय भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य. ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात राज्य सरकार त्वरित निर्णय जाहीर करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठवाड्यात दुष्काळी भागातल्या तरुणींसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत शिवसेनेकडून मदत. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पीव्ही सिंधू अजिंक्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशाच्या विकासामध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडसर ठरलाय. या किडीचा वेळीच नायनाट होणं गरजेचं आहे. त्यासाठी देशपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यानंही याबाबतीत पुढाकार घेतलाय. केवळ राज्य सरकारनंच नव्हे तर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गानंही भ्रष्टाचार मुक्तीचा वसा घेतल्याचं दिसतंय. म्हणूनच पगारात भागवा ही मोहीम सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांच्या या मोहिमेबाबत जाणून घेऊया रात्री 9:30च्या बातमीपत्रात मोहिमेचे प्रमुख गदी कुलथे यांच्याकडून. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.